हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं उमानत क्रिएशनमध्ये. तर आपण काल मोरपंख बँगल्सचा एक पार्ट 1 अपलोड केलेला होता व्हिडिओ आणि हा पार्ट 2 आहे. तर चला आपण बघूया. आपण फ्लावर रेडी करून घेतलेले होते. आता हे फ्लावर बँगल्सवर कसे सेट करायचे त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण बँगल्सचा बेस आहे त्या बँगल्सच्या बेसला होल्स आहे छोटे छोटे. त्या होल्समधून एक तार टाकायची 0.3 mm आणि 2-2 मोती ह्या साईडने 2 मोती त्या साईडने असं करत सर्व बँगल्स आपल्याला फिट करायचे आहे. बघू शकता इथे व्यवस्थित आपली बँगल्स फिट होत आहे. आपल्याला तिथे 2 फ्लावर फिट करायचे आहे. बघा आता आपण व्यवस्थित हे 2-2 फ्लावर घेऊन ह्या साईडने आणि त्या साईडने फिट करून घेणार आहोत. थोडंसं ओढून बघायचं कसं होतं आहे, काय होतं आहे, बँगल्स निघत आहे का फ्लावर्समधून ते पण एकदा चेक करून घ्यायचं. बघा इथे हे फ्लावर माझं रेडी झालेलं आहे. यानंतर आता सेकंड फ्लावर मी याला अटॅच करणार आहे. बघा आता इथे मी सेकंड फ्लावर अटॅच करत आहे. ह्या फ्लावरचा जो बेस आहे एक त्या साईडने घेतला आणि हा एक ह्या साईडने घेणार आहे. थोडा मध्ये गॅप सोडायचा नाही आहे आपल्याला. बघू शकता इथे मी सेकंड फ्लावरसुद्धा असंच अटॅच करून घेत आहे. सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. इथे मी 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि 2-2 मोती ह्या साईडने 2 मोती त्या साईडने असं व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तुम्हाला बँगल्स कशा वाटल्या आणि तुम्हाला अजून कोणत्या बँगल्स बघायला आवडेल, कोणते ज्वेलरीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवून अपलोड करेल. आणि क्लासेस करायचे असतील तर मला DM करा. बघू शकता इथे आपले बँगल्स जो बेस होता आपला फ्लावरचा तो आपण रेडी केलेला आहे. आता एक तार आपली उरलेली आहे एका फ्लावरची, थोडी एक्स्ट्रा होती तर, आणि एक आपण थोडीशी कापणार आहोत. एका साईडची तार आपण कापून टाकूया. ती छोटी आहे आणि आपल्या काही कामातही पडणार नाही. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर कापायची. बघा आता आपण काय करणार आहोत, हे बघा व्यवस्थित मी इथे फिट करत आहे. आता यामध्ये आपण 5 mm चे मोती टाकणार आहोत. 5 mm चे मोती टाकू. सर्व मोती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. जेवढं आपलं बँगल्सचा बेस उरलेला आहे तेवढे मोती आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. एक एक करून मी इथे सर्व मोती ॲड करून घेते. बघा व्यवस्थित प्रोसेस केली तर तुम्हाला सुद्धा बँगल्स सेम अशाच घरच्या घरी बनवता येतील. बघू शकता इथे मी बँगल्स बनवून घेतलेली आहे. आता ती बँगल्स जो बनवली होती त्यामध्ये तो तार आणि ते एका होलमध्ये मी पॅक केलेला आहे. आता आपल्याला तार थोडी कमी पडली म्हणून आपण दुसरी तार घेऊन त्याला परत एका होलमधून काढून अटॅच करूया. बघू शकता मी कसं अटॅच करत आहे. तुम्हाला सर्व प्रोसेस व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता आपण 2-2 मोती घेऊन हे पण मोती सर्व पॅक करून घेऊया. आपण जर एक एक मोतीने पॅक केलं तर मग ते थोडं विचित्र दिसेल, म्हणून आपण 2-2 मोती घेऊया आणि पॅक करूया. व्यवस्थित पकडायचं. थोडं आपण जेव्हा बँगल्स बनवतो, बँगल्स बनवल्यानंतर आपण जे मोती टाकतो त्यामध्ये आपल्याला एक मोती कमी टाकायचा आहे. कारण जेव्हा आपल्याला गॅपमध्ये वायर टाकायची असते 0.3 mm ची तर मग ती व्यवस्थित आपली बसते. बघू शकता इथे आता हा सेकंड आपण बँगल्स रेडी करणार आहोत. बघा इथे आपल्या दोन्ही बँगल्ससुद्धा रेडी झालेल्या आहे. तुम्हाला कशा वाटल्या बँगल्स ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणती ज्वेलरी अजून बघायला आवडेल ते पण सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.